सूर्य सीन बघ कसा आहे आज. काल तसा होता, आज तसा आहे. वर्कआउट आपण चेंज केला तर त्याच्यामध्ये 15 ते 20 सेकंदाचा गॅप पाहिजेत आपल्या याच्यात, तर आपल्याला पुढचा वर्कआउट करायला सोपं जातं. नाही तर लगेच केलं ना तर एवढी एनर्जी राहत नाही, तेवढं बॉडी रिकवर होऊन जाते आपली. तर चला स्किपिंग मारू. मला वाटलं काय काय माहिती भेंडकी बघा. ते नुसतं वर्कआउट करायचं म्हणून नुसतं वर्कआउट नाही, कारण की ते सगळ्यात मेन चॅलेंज म्हणजे स्वतःच्या सवय स्वतःला बदलायचं आहे. कारण की एक ना एक सवय बदललेली आपण. कारण की ग्राउंडवर आलो आपण आज. आज करण सुट्टीवर आहे. का रात्री मेसेज टाकला होता थोडं बाहेर जाणार ते गावाकडे वाटतं. बाहेर चांगली वाटते अरे वाळू. लाईट बंद केले इकडची, हा इकडची बंद केली येताना चालू होते. हा तर काल एक गोष्ट आहे, काल होतं चंद्रग्रहण. काल पूर्ण चंद्र रेड 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 झालता पूर्ण. पहिलं व्हाईट होता आणि कंपनीतून बघितलं सगळं, अर्धा अर्धा झाकून 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 पूर्ण झाकला, मग पूर्ण रेड होऊन गेला. तरी मग नंतर आपले इथं आभाळ आलते, आभाळ होतं त्याच्यामुळे काही एवढं क्लिअर दिसलं नाही. मध्ये अधून जात होतं. संध्याकाळी घरी आल्यावर मोबाईल फोटो काढू म्हणलो, पण पूर्ण आभाळ होतं, काय दिसलंच नाही. 12 पर्यंत दिसलं कंपनीत थोडंफार. तर मग काल बघत नसते म्हण चंद्रग्रहण ते. राहू की तू काय असतं आपल्याला एवढं क्लिअर नव्हतं, पण एवढं आहे पूर्ण व्हाईट होता एकदम रेड, नंतर पूर्ण रेड झालता चंद्रग्रहणमुळे. तर चला हे आता काय म्हणत 122 वर्षानंतर काहीतरी येतो म्हणे हा. नंतर आपण राहू नाही राहू, पण एकदा बघून घेतला आपण पूर्ण रेड मध्ये. तर चला आज करण नाही आहे, आज आपणच वर्कआउट करायचं आहे. काल नव्हता तो. मला वाटलं काय काय माहिती भेंडकी बघा. आता परत व्हाईट झाला बघा. काल रात्री 12 वाजता रेड झालता आणि आता परत व्हाईट झाला चंद्र. तेव्हा आज दिसू राहिला थोडा थोडा. तर चला आता काय करू, वॉर्मअप करू आता आपण. वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला आता. तर एक पहिली गोष्ट सांगतो, वॉर्मअप ही कंपल्सरी आहे. काही करा तुम्ही, आपल्या नियमच आहे. वॉर्मअप स्ट्रेचिंग कंपल्सरी, नो एक्सक्यूज. तर चला आता काय करू, जॉगिंग करू. आज लास्ट डे इथं जॉगिंग करायचा, कारण आज आपण
शूज चिपकवायला टाकणार आहे शूजवाल्याकडे. तर आज जाणार आहे आपण 9-10 वाजता जाऊ. शॉप ओपन होईल तर त्याचं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशीपासून मग शूज चिटकला तर मग ते सरांनी ॲड्रेस दिला. त्या सर म्हणले होते 1 दिवस राहून द्यायला लागतो, साच्यामध्ये 5-6 घंटे ठेवणं लागतं शूज. बघू मग त्या दिवशी करणला संध्याकाळी आणायला लावू, नाही तर मग दुसऱ्या दिवशी आपण जाऊन आणू, काहीतरी करू जुगाड. तर चला आजच्या दिवस नॉर्मली इथून जॉगिंग करणार आहे. झाले 3-4 दिवस. तर त्याच्यानंतर मग आपले शूज चिपकला ना तर मग पुढं चालू कंटिन्यू करता येते मग. तर चला, पण चॅलेंज घेतलेलं आहे 365 दिवस चॅलेंज. पण ते नुसतं वर्कआउट करायचं म्हणून नुसतं वर्कआउट नाही, कारण की ते सगळ्यात मेन चॅलेंज म्हणजे स्वतःच्या सवय स्वतःला बदलायचं आहे. कारण की एक ना एक सवय बदललेली आपण. कारण की पाणी पिणं म्हणजे पिणं आहे, अजून वर्कआउट करणं म्हणजे करणं आहे, बाहेरचं फास्ट फूड ते सोडून देणं म्हणजे सोडून देणं आहे, म्हणजे स्वतः मनाविरुद्ध जाणं आहे. ही मेन गोष्ट असते. तर स्वतःच्या बाकीचं टार्गेट कम्प्लीट करू एवढं काय हे नाही, पण मनाला सवय लावणं सगळ्यात म्हणजे मन आपल्या ह्याच्यामध्ये कंट्रोल ठेवणं, हे करायचं म्हणजे हेच करायचं बस, बाकी काही घेणं देणं नाही. असं हे डिसिप्लिन असतं तरच सगळ्या गोष्टी होत्या. नाही तर तुम्ही वर्कआउट करू राहिले आणि बाहेरचं पण काही नुसतं येऊ राहिले, व्हिडिओ काढू राहिले, वर्कआउट करू राहिले, तेच नाही. हे तुम्हाला पडद्याच्या समोर हे वर्कआउट दिसतो, पण त्याच्या मागं 10 गोष्टी अजून चेंज झालेल्या आहे. हे मेन गोष्ट असते, ही दिसत नाही, ही आतमधून सेल्फ बदलत राहते. कारण की वर्कआउट हे दाखवत येतं, बाकी ऑर्डर दाखवत येत नाही ना आपल्याला. आपण फास्ट फूड खात नाही, अजून 2-4 गोष्टी आहे. परत पाणी 4 लिटर पिणं लागतं, 3 ते 4 लिटर पाणी पर डे. पर डे पिण्यासाठी काय काय करणं लागतं, आणि आजचा वर्कआउट करण्यासाठी पुन्हा कालचा दिवस पुरा मॅनेज करणं लागतं. कधी जेवणं लागतं, कधी नाही, काय नाही, सगळ्या गोष्टी मॅनेज करणं लागतं. कुठं जाणं सॅक्रिफाईस करणं लागतं, कोणत्या गोष्टी, कुठे पार्टीला जाणं ते कॅन्सल करणं लागतं, कुठं बाहेर जाणं ते कॅन्सल करणं लागतं. सहजासहजी टार्गेट कंप्लीट होत नाही. या अर्धा 1 घंट्याच्या व्हिडिओसाठी पुरे 24 घंटे द्यायला लागते मागचे, तर हे अर्धा 1 घंटा व्हिडिओ बनवू शकतो. ही मेन गोष्ट असते, ह्याच्या मागचं 24 घंटे द्यायला लागते. तर चला जॉगिंग चालू करू. तर चला, आता काय केलं आपण, नॉर्मल जॉगिंग कंप्लीट केली, 8 ते 10 राऊंड मारले इथं. तर चला आजचा वर्कआउट काय ते बघू. सूर्य सीन बघ कसा आहे आज, काल तसा होता आज तसा आहे. जॉगिंग झाली कंप्लीट. तर आजचा वर्कआउट काय ते बघू. तर नॉर्मल एकदम स्लो स्टेप घ्यायची. रोडवर रनिंग करत असले तुम्ही तर एकदम सायलेंटली पाय टाकायचा. असा तुमचे जोरात जर फटके टाकले, नवीन सगळ्यात जास्त बिगनर लोकांना प्रॉब्लेम येतो पाय कसा टाकायचा रनिंग करताना. चला त्याचा पण आपण एक बनवू एखादा व्हिडिओ. तर चला थोडंसं वॉकिंग करू आणि आजचा वर्कआउट काय ते सुरुवात करू. चला आज पण आपण थोडासा वेट ट्रेनिंग आणि वर्कआउट करणार आहे. अप्पर म्हणजे काल आपण लोअर बॉडीचं केलं तर आज थोडंसं अप्पर बॉडीचं करू आपण आज थोडासा. तर चला तर आपण ह्याचे वर्कआउट वेगवेगळे बघणार आहे.
स्टार्टिंगला तर आज आपण पुरा अप्पर बॉडीचा वर्कआउट केला. हात काय झालं वा दगिस्तान खबीबानी. तर चला याला स्ट्रेंथ वरची अप्पर बॉडीची ताकद वाढते याने. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय त्याकडे जाऊ. चला तर चला वर्कआउट झाला आपला अप्पर बॉडीचा कम्प्लीट. तर आता काय करू स्किपिंग मारू. तर चला रेग्युलरची सेट मारू आता.
चला आपण मारले 100-100चे 5 सेट मारले आपण, म्हणजे 5 स्किपिंग आपल्या कंप्लीट झाल्या. तर चलो नेक्स्ट वर्कआउट कर. वर्कआउट आपण चेंज केला तर त्याच्यामध्ये 15 ते 20 सेकंदाचा गॅप पाहिजेत आपल्या याच्यात, तर आपल्याला पुढचा वर्कआउट करायला सोपं जातं. नाही तर लगेच केलं ना तर एवढी एनर्जी राहत नाही, तेवढं बॉडी रिकवर होऊन जाते आपली. तर चला एक गोष्ट ते एक म्हणणं आहे का, तुम्ही करा आधी, रस्ते आपोआप निघते, तोच फंडा आहे. आपण एकदा चॅलेंज केलं 365 दिवस करायचंय. कसं करायचंय, आपण चॅलेंज घेतलं नाही तर एक दिवस आपल्याला वाटलं पावसाळ्यात आता तिकडं आपलं ग्राउंड नाही एक तर आपल्याकडं, तर ग्राउंड नसल्यामुळं ते धरणाचं बंद होऊन जातं आपलं पाणी बाहेर आल्यावर. कारण की मग त्याच्यानंतर आपण करायचं काय, 4 महिने ते टेन्शन होतं. पण आपण एकदा सुरू केलं ना, काही ना काही रस्ता भेटतो त्याचं. बघा, ते आपण प्लॅनिंग केलं तर आपण थोडंफार इकडे तिकडे करू, पण ही एवढी जागा सगळ्यात बेस्ट भेटली आपल्याला. कोणीच नाही इथं, कोणी डिस्टर्ब करायला नाही, कोणी बघायला नाही, कोणीच नाही इथं. एकदम जबरदस्त वर्कआउट होतं इथं आणि सगळं मोकळं पण आहे. त्याच्यामुळे म्हणलो आधी काही पण असलं चालू करा. आता कळालं मला, पण चालू करा, रस्ता आपोआप भेटतो, ही मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळं सगळेजण लोक काय म्हणते, मग मी बघन प्लॅनिंग करीन, मग चालू करीन कोणती पण गोष्ट. प्लॅनिंग करायची गरज नाही, एकदा चालू करा, चालू मध्ये आपोआप तुम्हाला प्लॅनिंग येऊन जाते. आणि जसं जसं अडचणी तसं तुम्ही त्याच्यावर सोल्युशन काढत जाता. आधी सोल्युशन काढत बसले ना तर मग ते काम का होणार नाही. ते थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलमध्ये उतरा लवकर, तर लवकर हे होईल तुमचं. तर चला आता काय, आता रेग्युलरचा आपला सपाटे मारू आपण. कधी पण सपाटे मारताना पायाचं डिस्टन्स लांब ठेवायचं आणि हाताचं डिस्टन्स पण लांब ठेवायचं. तर चला चालू करू आपण. तर 10-10चे आपण 5 सेट मारले, 50 पुशअप सपाटी कंप्लीट झाले आपले. पण याच्याहून एक गोष्ट शिकायला भेटते, स्टार्टिंग सगळ्यात पहिले सपाटे मारले होते, आपल्याला जमलेच नव्हते मारायला, कसे मारते काय. पण आपण ट्राय केला, दररोज मारतो राहिलो, थोडं 5, मग 10, मग जसे जमन तसे मारले आपण. आज सपाटे आपल्याला 100% जमून राहिले. आता फक्त ते रनिंगमधलं जमत नाही आहे, हे असे काम दाखव आपले जमते, पण इफेक्ट दोन्हीचा सेमच होतो. पण त्याच्यामुळे ते काय शिकायचे एवढे हे नाही, याच्यावर काम धकून जातं आपलं. हीच मेन गोष्ट आहे, चालू करा, आपोआप माणूस शिकतं. सगळ्यात मेन गोष्ट चालू करणं आहे. जसं आहे तसं करा तुम्ही, हळूहळू. आपल्याकडे आता इक्विपमेंट नाही आहे. आज वेट ट्रेनिंग केली आपण, आज दगड घेऊन वेट ट्रेनिंग केली आपण, पण त्यांनी इफेक्ट सारखाच होतो. पण करा तुम्ही, ती मेन गोष्ट आहे. तर चला
चला आपले सपाटे कंप्लीट झाले. तर आता काय करायचं आहे, ॲप्स मारू आणि आजची स्ट्रेचिंग कंप्लीट करू. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. जायची तयारी करू आता. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला, नेक्स्ट टॉपिक सोबत, नेक्स्ट चॅलेंज सोबत. जय हिंद, जय भारत.